काल जो मोर्चा लॉंग मोर्चा होता मातंग समाजाचा, तो मातंगाला न्याय मिळवून देण्यापेक्षा मातंगाला हिंदुत्वाच्या दावणीला बांधणारा होता. मातंग समाजाची अधोगतीची सुरुवात करणारा होता. मातंग समाजाला उपवर्गीकरणाच्या नावाखाली हिंदुत्वाच्या दावणीला बांधणारा काल मांगाचा मोर्चा होता. आणि हे कोण करतंय? स्वतःला अण्णाभाऊ साठेंचे नातू म्हणणारे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे वंशज आणि नातू म्हणणारे सचिन साठे यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या साक्षीनं हा संजय इंचे बोललेला आहे. आणि म्हणून खरं तर ही अण्णाभाऊ साठेंच्या विचाराची ही हत्या आहे. काय काल मातंगाच्या लॉंग मार्च अण्णाभाऊ साठे काल आरक्षणाचं उपवर्गीकरण करणाऱ्या सचिन साठे यांनी काढलेला जो लॉंग मार्च आझाद मैदानावरची सभा होती, त्या सभेमध्ये जे वक्तव्य भाषणं झाली ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची हत्या करणारी भाषणं होती. काय साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची तुम्ही हत्या केली आणि खरंच मातंगाच्या अधोगतीची सुरुवात तुम्ही केली. आणि हे कोण करतंय की त्यांचं स्वतःला नातू म्हणून घेणारा सचिन साठे. काल जे स्टेजवर होते, काल ज्या मांगाच्या लॉंग मार्चच्या ज्याच्या स्टेजवर होते, जे अनेक मान्यवर होते, जुनी जाणती लोक होती त्या स्टेजवर. आणि त्यांच्या समोर तो संजय इंचे बोलतोय की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही, टिळक सावरकरांचा महाराष्ट्र. आणि खरंच तर सचिन साठे हे अण्णाभाऊ साठेंचे जर नातू आणि वंशज असते, खरंच अण्णाभाऊंच्या विचाराची जरा तर त्याला चाड असती, तर उठून संजय इंचेच्या हातातून माईक घेतला असता आणि संपूर्ण मातंग समाजाच्या मोर्चेकरांना म्हणला असता की नाही, हे चुकीचं आहे. हा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेल्या फुले शाहू आंबेडकरांचाच महाराष्ट्र आहे. असं जर सचिन साठे बोलले असते आणि दिलगिरी व्यक्त केले असते तर साऱ्या महाराष्ट्रानं टाळ्या आणि शिट्या वाजवल्या असत्या. अरे पण तू म्हणाला नाही, त्याचं समर्थन केलं, तो RSSचं समर्थन केलं, जय भीमच्या अभिवादनाचं सुद्धा तो टिंगल केली. तू कसला अण्णाभाऊ साठेंचा वारसदार? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचं फक्त निमित्त आहे. ते निमित्त करून मांग गोळा केले ती तुम्ही, मांगाची दिशाभूल करून आरक्षणाचं मृगजळ दाखवून, आरक्षणाचं उपवर्गीकरण, आरक्षणाचं गाजर दाखवून मातंग समाजाची फसवणूक आणि दिशाभूल करून तुम्ही गोळा केलेत मांग. आणि भाजप आणि RSSच्या इशाऱ्यावर तुम्ही बौद्धांना, आंबेडकरी समाजाला तुम्ही टार्गेट करता. आणि महामानव, आपल्याच सन्मानित जीवनाचा बाप असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची तुम्ही विटंबना करताय. आरक्षणाचं उपवर्गीकरण हे फक्त निमित्त आहे. तुम्ही बौद्धांनाच टार्गेट करताय, तुम्ही आंबेडकरी समाजाला टार्गेट करताय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची तुम्ही विटंबना करता आहे की एक आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी RSSच्या, भाजपच्या, हिंदुत्ववाद्यांच्या आणि ब्राह्मणवाद्यांच्या टिंबटिंबमध्ये भारतीय संविधानाची उडी खुट्टी ठोकलेली आहे. काय ब्राह्मणवाद्यांच्या, मनवाद्यांच्या, RSSच्या टिंबटिंबामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेची एवढी जोरात खुटी ठोकलेली आहे, ते खुटी त्यांच्या बापाला सुद्धा निघणार नाही. आणि म्हणून म्हणाय पावण्याच्या काठीनं साप मारायचा, परंतु ती जी खुटी ठोकली की नाही RSSच्या, भाजपच्या, हिंदुत्ववाद्यांच्या, ब्राह्मणवाद्यांच्या टिंबटिंबमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराची, क्रांतीची, परिवर्तनाची आणि भारतीय संविधानाची जी खुटी ठोकलेली आहे, ते खुटी पुढं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जग बदल घालून घावं गेले सांगून मला भीमराव असं म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी त्या खुटीवर आणखी ठोका मारला, आणखी भीम ठोका मारला, त्यामुळं RSSच्या टिंबटिंबमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ठोकलेली भीमखुटी एवढी जोरात ठोकलेली आहे, ती RSSच्या आणि भाजपच्या बापाला सुद्धा निघणार नाही. आणि म्हणून तुम्ही या आपल्या दलाल काय मुठभर मांगाला हाताशी धरून ती काय खुटी काढायचा प्रयत्न आहे, निघणार नाही बाबांनो.
मातंगमधल्याच काही दलाल आणि भाडोत्री आणि चमच्या लोकांना हाताशी धरून अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरवादी विचाराची जी खुटी ब्राह्मणवाद्याच्या टिंबटीमध्ये ठोकलेली आहे ती निघणार नाही रे बाबांनो. आता नका नाद करू. अरे संजय इंचे भडव्या, अरे महाराष्ट्र हा महारांचा, अरे महाराष्ट्र हा महारांचा, मराठ्यांचा महाराष्ट्र, महारी. महात्मा ज्योतिबा फुले असे आपल्या गुलामगिरी ग्रंथामध्ये म्हणतात की महारी, महाय म्हणजे मोठे, आरी म्हणजे शत्रू. ब्राह्मणांचे मोठे शत्रू म्हणजे महारी आणि पुढे महारीचंच अपभ्रंश म्हणून महार, मराठा, मातंग, चर्मकार अशा प्रकारचं झालेला आहे. महारीचंच पुरं महार झालेला आहे. तो महारांचा महाराष्ट्र हा मराठ्यांचा महाराष्ट्र. महार आणि मराठे दोन्हीही एकच. प्राध्यापक डॉक्टर अशोक राणे यांचं पुस्तक आहे. एवढंच काय, द हिस्ट्री, मिलिटरी हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे. अरे हा महाराष्ट्र महारांचा, मराठ्यांचा, महारींचा, बुद्ध, शिवराय फुले, शाहू आंबेडकरांच्या, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा आहे. महारींचा महाराष्ट्र आहे. आणि महारी म्हणजे महा म्हणजे मोठे आणि आरी म्हणजे शत्रू. ब्राह्मणांचे सगळ्यात मोठे शत्रू असणाऱ्या महारीचा हा महाराष्ट्र आहे. काय, ब्राह्मणांचे सगळ्यात मोठे शत्रू असणाऱ्या महारींचा हा महाराष्ट्र आहे. आणि हा महारींचा महाराष्ट्र तो ब्राह्मणवाद्यांच्या घशात घालाय निघाला का भाडव्यानो? टिळक सावरकरांचा महाराष्ट्र म्हणून ब्राह्मणांचा सगळ्यात मोठा असणारा महारींचा महाराष्ट्र ब्राह्मणांच्या ब्राह्मणवाद्यांच्या घशात घालाय निघाला रे. अरेच्या गांडूनो, अरेच्या दलालानो, अरे भाजपची चाटुगरी करणाऱ्या चाट्यानो आणि लाल घोट्यानं हा महाराष्ट्र महारींचा महाराष्ट्र आहे. ब्राह्मणांच्या सगळ्यात मोठा शत्रू असणाऱ्या महारींचा हा महाराष्ट्र आहे. हे समजून घ्या. अरे खाताय बाबासाहेबांचं, गाताय टिळकाचा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी असं म्हणा. या मिठाला तर जागा, बाबासाहेबांनी दिलेल्या भाकरीला मिठाला तर जागा. ज्याची बाबासाहेबांची पोळी खाताय आणि टिळकांचं सावरकरांचं नावानं टाळ्या वाजवताय भामट्यानो तुम्ही. अरे खाताय बाबासाहेबांचं, गाताय आरेचं, गाताय भाजपचं, गाताय टिळकाचं, भटमान्य टिळकाचं, सावरकरांचं. खरं तर बाबासाहेबांना वगळून या देशामध्ये नव्हे तर जगामध्ये कुणीच प्रगती आणि परिवर्तनाची वाट चालू शकणार नाही. हे समजून घ्या. अरे तुम्ही फुले शाहू आंबेडकरांना वगळून तुम्ही अण्णाभाऊंचं नाव घेऊन टिळक सावरकरांना घेऊन मांगवड्यात जाऊन दाखवा. नाही तुम्हाला माझा मातंग समाज तुडवल्याशिवाय राहणार नाही, एवढं खात्रीनं सांगू इच्छितो. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबरोबरच फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचाच फोटो शोभून दिसतो. ही नैसर्गिक नातं आहे, हे परिवर्तनाचं नैसर्गिक नातं आहे. त्याला तोडण्याचा प्रयत्न करताय. अण्णाभाऊ साठेंच्या विचाराची हत्या करणारे, भाजपच्या इशारावर नाचणारे RSSचे दलाल नेते आणि संघटना तुमच्या दारात आले का ही मांगाची साडेसाती आहे. RSSचे दलाल नेते ही मांगाला लागलेली, मातंग समाजाला लागलेला फार मोठा कलंक आहे. मातंग समाजाचा संजय इंचेसारखी नव्हे तर सचिन साठे जरी ते स्वतःला अण्णाभाऊंचे नातू म्हणून घेत असतील तर ते RSS समर्थन करतात, अण्णाभाऊंच्या विचाराचं समर्थन नाही करत. म्हणून ही जी भाजपच्या समरसता मंचाचे RSSचे दलाल ही मातंग समाजाची साडेसाती आहे. हे मातंग समाजावरती सगळ्यात मोठा कलंक आहे. अरे इतिहास साक्षी आहे. ज्या वेळेला मातंग समाज प्रस्थापितांचे दलालांना आपला नेता मानत आले, त्यांच्या मागं धावत गेले, त्या वेळेला मातंग समाजाचं वाटोळं आणि नुकसान झाल्याचा इतिहास आहे. आता इतिहासाच्या चुकीमधून काय तर शिकलं पाहिजे ना. इतिहासात ज्या चुका झाल्या त्यातून काय तर शिकलं पाहिजे का. त्या इतिहासाच्या चुकीच्या मार्गानेच मातंग समाजाला न्यायचं, हे मातंग समाजानं समजून घ्या, विचार करा. वेळ आता आणीबाणीच्या यात जर फसला तुम्ही
या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली निमित्तानं या RSSच्या दलाल लोकांच्या पाठीमागं जर तुम्ही धावला तर 50 वर्ष मातंग समाज मागं गेल्याशिवाय राहणार नाही, त्यांची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगतो, विचार करा आता. आणि मग अण्णा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या बुद्ध, फुले, शिवराय, शाहू, आंबेडकर यांच्या विचारानंच मातंग समाजानं परिवर्तन, हा विचार स्वीकारूनच मातंग समाजानं स्वतःचं परिवर्तन करावं, स्वतःची प्रगती आणि विकास करावा. म्हणून म्हणतो RSSची पैदास मांगाचा संजय इंचे या गांडून बाप बदलला. अरे भडव्या, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे बाप आहेत, वैश्विक प्रणेते. अरे महाराष्ट्र हा महारांचा, मराठ्यांचा, महारींचा, शिवराय, बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकरांचा.